शिवसेनेचे माजी मंत्री आहेत तानाजी सावंत यांचा मुलगा गिरीराज सावंत यांचा पुण्यामधून पराभव झालेला आहे। गिरीराज सावंत यांचा पराभव झाला आहे। त्या प्रभागामध्ये चारही भाजपचे नगरसेवक निवडून आलेले आहेत। या निकालामध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती म्हणजे गिरीराज सावंत यांचा जो पराभव झाला आहे तो त्यांच्या भावामुळे झालेला आहे, लक्षात घ्या। कारण त्यांचा भाऊ जो आहे ऋषिराज सावंत यांनी केलेले काही पराक्रम आहेत ते गिरीराज सावंत यांच्या अंगलट आले। काय झालं होतं तर फेब्रुवारी 2025 मध्ये एक घटना घडली होती। त्या घटनेचा जो मुद्दा आहे तो प्रचारात आला आणि आपल्या भावाच्या कृत्याचं स्पष्टीकरण देता देता गिरीराज सावंत यांच्या नाकीनऊ आले। ऋषिराज सावंत यांनी नक्की काय केलं होतं तर फेब्रुवारी 2025 मध्ये एक बातमी समोर आली होती ज्यामध्ये ऋषिराज सावंत यांचं जे अपहरण झाल्याचं सांगितलं जात होतं। याची कंप्लेंट आहे ते पुणे पोलिसांना करण्यात आली होती आणि त्यानंतर शोधाशोध सुरू झाली होती। अर्थातच हा माजी मंत्र्यांचा मुलगा आहे म्हटल्यानंतर तुम्ही विचार करा की एका मंत्र्याच्या मुलाला शोधण्यासाठी पोलीस कशा पद्धतीने प्रयत्न करत असतील आणि माध्यमांमध्ये याच्या बातम्या कशा पद्धतीने आल्या असतील। या महाराष्ट्रातील जनतेनं सगळं अनुभवलं हा प्रकार आणि त्यानंतरनं एक या प्रकरणाला एक इंटरेस्टिंग असा ट्विस्ट आला। कारण ऋषिराज सावंत यांचं अपहरण झालं नसून ते आपल्या मित्रांसमवेत बँकॉकला ट्रिपसाठी निघाले होते असं समोर आलं। आता यातला आणखीन एक इंटरेस्टिंग पार्ट पुढला असा आहे की हे ऋषिराज सावंत नुसते बँकॉकला निघाले नव्हते तर हे चक्क चार्टर्ड प्लेनमध्ये होते। आणि लक्षात घ्या की मंत्र्यानं आपल्या मुलाला त्या चार्टर्ड प्लेनमधनं कसं रिटर्न परत आणलं तर आपलं वजन वापरून या मंत्र्यानं काय केलं, ते चार्टर्ड प्लेन कुठवर गेलं तर अंदमान निकोबार बेटापर्यंत गेलं होतं, हवेत होतं। ते तिथपर्यंत गेलेलं प्लेन तानाजी सावंत यांनी रिटर्न बोलवलं। यासाठी अर्थातच त्यांनी आपलं राजकीय वजन वापरलं आणि हवेत उडणारं बंगालच्या उपसागरावरून उडणारं जे विमान आहे ते विमान रिटर्न आणलं। त्यानंतरनं या प्रकरणामध्ये ऋषिराज सावंत यांच्याकडून असं स्पष्टीकरण देण्यात आलं की ही एक बिझनेस ट्रिप होती आणि त्या बिझनेस ट्रिपमध्ये अर्थातच त्यांचे मित्र त्यांच्या समवेत होते। मात्र यानंतरनं जी काही माहिती समोर आली ती साधारण प्रकारची जी चर्चा झाली होती ती अशा प्रकारची होती की ऋषिराज सावंत यांचे आपल्या घरामध्ये वडिलांसोबत किंवा कुटुंबियांसोबत काही वाद झाले होते आणि या वादातनं त्यांनी घरातून तडकाफडकी निघून जाण्याचा निर्णय घेतला होता। आणि त्याचं जे परिणाम आहे ते त्यांनी काय केलं की एक चार्टर प्लेन बुक केलं। असं सांगितलं जातं की ही प्लेन पण काही स्वस्त नव्हतं, यासाठी साधारणतः 60 ते 70 लाख रुपये मोजण्यात आले होते आणि ते डायरेक्ट महाराष्ट्रातनं निघून डायरेक्ट ते बँकॉकला जाणार होतं। तर हे प्लेन हवेत असताना ते रिटर्न आणलं गेलं आणि या सगळ्या प्रकाराची ती चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात झाली होती। आता जेव्हा तानाजी सावंतांचे पुत्र गिरीराज सावंत निवडणुकीला पुण्यातून उभे राहिले त्यावेळेस नेमका हाच मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी आला आणि या मुद्द्याला काय उत्तर द्यायचं हे शेवटपर्यंत गिरीराज सावंत यांना समजलं नाही आणि आपल्या भावानं केलेला हा पराक्रम शेवटी त्यांच्या पराभवासाठी कारणीभूत ठरला। त्यामुळे आपल्याला यामध्ये असं म्हणता येईल की आपल्या भावाच्या पराभवाला त्याचा भाऊच जबाबदार ठरला। तर ही सगळी इंटरेस्टिंग घडामोड आम्ही आपल्याला थोडक्यातवर सांगितली। अशाच पद्धतीचे इंटरेस्टिंग किस्से असतील, घडामोडी असतील आणि महापालिका निवडणुकी संदर्भातले अपडेट असतील तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर थोडक्यातला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।